गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आज सांगलीत मोर्चा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सांगलीत हा राज्यस्तरीय मोर्चा आहे। जयंत पाटील यांच्या संबंधी वक्तव्याचा निषेध नोंदवला जाणार आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल। खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह सर्व नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत। आज दुपारी 1 वाजता खरतर शहरातील कर्मवीर चौकापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। तर सांगता स्टेशन चौकातील राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभेनं याची सांगता होईल। या निषेध मोर्चात खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, रोहित पवार आदींसह पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेते सहभागी होणार आहेत। शेवटी जो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, ज्यांनी त्यांनी काय बोलावं, पण एखाद्याच्या मातृत्वाबद्दल किंवा त्याच्या पित्याबद्दल इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन बोललेलं महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणीही ऐकलं नव्हतं आणि ते घडलं। त्याचं दुःख महाराष्ट्राला आहे। खालच्या निचोत्तम पातळीवरती जाऊन बोलणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।